कल्याणमधील मुलीचं अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलंय। त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। न्यायालय परिसरात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुरेश, थोड्याच वेळात त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचे कसे प्रयत्न सुरू आहेत आणि पुढे कारवाई काय होईल? प्रज्ञा, खरं पाहिलं तर कल्याणमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। विशाल गवळी हा या घटनेचा आरोपी आहे। त्याचबरोबर त्याची पत्नी साक्षी यामध्ये देखील आरोपी आहे। काल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून कल्याण क्राईम ब्रँचने या आरोपीला सकाळीच ठाणे क्राईम ब्रँचच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। त्या ठिकाणी त्याला सकाळी आणण्यात आलेला आहे। या आरोपीला 11च्या नंतर साधारणतः कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र न्यायालयाच्या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरामध्ये बंदोबस्त देखील तैनात करण्यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। कारण की ही धक्कादायक घटना आहे। बदलापूरमध्ये झालेला जो प्रकार आहे त्यापेक्षाही मोठा प्रकार जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। हा आरोपी रेकॉर्डवरचा आहे। यांनी जवळपास 5 ते 6 गुन्हे अशाच पद्धतीचे केलेले आहेत। त्यामुळे या आरोपीला मारहाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिक त्याच्यावरती अटॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने कल्याण पोलीसचे ॲडिशनल CP संजय जाधव असतील, त्याचप्रमाणे उपायुक्त अतुल झेंडे असतील, हे सगळे आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पोलीस जरी म्हटलं तरी आता कल्याणच्या आजूबाजूचे झोन 3 झोन 4 या ठिकाणचे देखील पोलीस या ठिकाणी मागवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे कल्याण परिसरामध्ये हा सगळा तगडा बंदोबस्त असणार आहे आणि 11च्या नंतर या नराधमाला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। त्यानंतर खरं पाहिलं तर पुढे काय होतं हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट सुरेश जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।